हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ्स मधला प्रॅक्टिस सेट 16.1 सुरू जो सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या टॉपिकवर आधारित आहे. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. सो द फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आपल्याला बॉक्सचा व्हॉल्यूम काढायचा आहे. आपल्याला माहिती की हा बॉक्स जो आहे ज्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईट आहे नेहमी क्युबॉइड शेप मध्ये असतो. So for a cuboid we are given three dimensions. So first of all we'll write that one. For a cuboid the length will denote the length of cuboid by letter L, which is given to be 20 centimeter. Then we have breadth, which is denoted by B, that is equal to 10.5 centimeter, and the height H, which is 8 centimeter. तर याच्यावरून आपल्याला काढायचं आहे याचं व्हॉल्यूम. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड. So the formula for volume of a cuboid is LBH, that is L into B into H. L इथं 20 सेंटीमीटर आहे, into B is breadth 10.5 into H is height. आता या सर्वांचा जर गुणाकार आपण केला तर तो येईल 1680 सेंटीमीटर क्यूब or cubic centimeter. So as it is a volume, its unit should be centimeter cube. So this is the volume of that box. Next question, a cuboid shape so bar has volume 150 cc, that is 150 centimeter cube. Find its thickness if its length is 10 centimeter and breadth is 5 centimeter. Now again one cuboid is given. So for this cuboid we have the dimensions, that is the length, of this soap, which is cuboid in shape. L is given to be 10 centimeter. Then we have its breadth also, which is given by letter B, which is 5 centimeter, and from that we have to find the height. So as the volume is given, so we have to use the formula for volume of cuboid. So formula for volume of cuboid is LBH, that is L into B into H. याच्यामध्ये व्हॉल्यूम दिला आहे 150, that is equal to length is 10 into breadth is 5 into H, as we have to find the H. So 150, as it is on the left hand side, if we take 10 into 5 to the left hand side, it would be in the denominator, that is in the denominator we would have 10 into 5, and on the right hand side we will have H. मग इथे 0 ला 0 निघून जाईल, 5 ने भागवलं तर 3 चा भाग जाईल. So 3 is equal to H, that is H is equal to 3 centimeter. So this is the height of this cuboid shape soap bar. Next question, how many bricks of length 25 centimeter, breadth 15 centimeter and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. आता इथे एक वॉल तयार करायचे, भिंत तयार करायचे, ज्याचे ह्या डायमेन्शन दिलेत, लेंथ, हाईट अँड ब्रेथ, आणि ह्या डायमेन्शन दिलेत मीटर मध्ये, आणि ज्या विटा दिलेल्या आहेत त्यांचे डायमेन्शन दिलेत सेंटीमीटर मध्ये. मग आपल्याला प्रश्न असा इथे विचारलाय की अशी भिंत बांधण्यासाठी अशा किती विटा आपल्याला लागतील, म्हणजेच हा व्हॉल्यूमशी रिलेटेड प्रश्न आहे. मग आता नंबर ऑफ ब्रिक्स आपल्याला काढायचे आहेत, किती विटा लागतील. मग ते काढायला आपल्याला ह्या भिंतीचा जो व्हॉल्यूम आहे त्या भिंतीच्या व्हॉल्यूमला एका विटेच्या व्हॉल्यूमनं डिवाइड करायचं, म्हणजे तेवढा विटा आपल्याला लागतील. फक्त आपल्याला एक इथे लक्षात घ्यायचं की लेंथ, ब्रेथ आणि हाईट फॉर वॉल आर गिवन इन मीटर. मग ते आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल सेंटीमीटर मध्ये. म्हणजे ह्या भिंतीची लेंथ आहे 6 मीटर. मग 6 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर, कारण ते आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण विटेची जी लेंथ आहे ती सेंटीमीटर मध्ये दिली. त्यामुळे 6 मीटर इज इक्वल टू 600 सेंटीमीटर. त्यामुळे डायमेन्शन्स घेताना आपण इथं सेंटीमीटर मध्ये घेऊया. इंटू, आता आपण व्हॉल्यूम काढतोय या वॉलचा, त्यामुळं ही वॉल क्युबॉइड शेप असल्यामुळं त्याचा फॉर्म्युला असणार आहे L इंटू बी इंटू एच, दॅट इज लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग लेंथ झाली त्याची 600 सेंटीमीटर. त्याच पद्धतीनं ब्रेथ दिली 0.5 मीटर. मग 0.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 50, कारण 0.5 ला 100 न गुणलं तर 50 सेंटीमीटर मिळेल. इंटू हाईट इज 2.5 मीटर. मग याचं सुद्धा कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायला आपल्याला याला 100 न गुणावं लागेल. सो 2.5 इंटू 100 250.
तर हा जो व्हॉल्यूम आपल्याला मिळाला तो व्हॉल्यूम मिळाला वॉलचा. आता या वॉलच्या व्हॉल्यूमला जर एका विटेच्या व्हॉल्यूमला आपण डिव्हाइड केलं तर किती विटा लागतील ते आपल्याला मिळणार आहे. आता एका विटेची आपल्याला व्हॉल्यूम काढायला त्यांच्या ज्या डायमेन्शन्स आहेत म्हणजे लेंथ, ब्रेथ आणि हाईट यांचा गुणाकार करायचा आहे. तो छेदामध्ये घेऊया. 25 इंटू 15 इंटू 10. आता हा जर भाग घालवला तर आपल्याला एकूण किती विटा लागतील ते कळणार आहे. इथं 25 न डिरेक्टली भाग घालूया. 10चा भाग जाईल 250 ला. इथे या शून्याला शून्य निघून जाईल. त्यानंतर 15 न डिरेक्टली भाग जाईल 600 ला. 15 चोक 60 आणि 1 शून्य. म्हणजे इथं 40 गुणिले 5 गुणिले 10. 40 गुणिले 5 म्हणजेच 200 आणि 200 गुणिले 10 म्हणजेच 2000 डिवायडेड बाय 1. 2000 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 2000. तर एवढ्या ब्रिक्स लागतील अशी भिंत बांधायला. तर हे या प्रश्नाचं उत्तर. And the next question is, for rainwater harvesting, a tank of length 10 meter, breadth 6 meter and depth 3 meter is built. What is the capacity of that tank and how many liters of water it can hold? हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये हा जो टँक आहे तो क्युबॉइड शेप असणार आहे. सो फॉर अ क्युबॉइड त्याच्या जे डायमेन्शन्स आहेत ते आपण लिहूया. ते आपल्याला दिलेले आहेत. लेंथ that is L is given to be 10 meter. Then breadth that is B is given to be 6 meter and height H is given to be 3 meter. Depth म्हणजेच height. आता याची आपल्याला कॅपॅसिटी काढायची आहे. मग कॅपॅसिटी म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला कॅपॅसिटी असा प्रश्न असतो किंवा हा शब्द असतो त्यावेळेला आपल्याला त्या टँकचा व्हॉल्यूम काढायचा असतो. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला L इंटू बी इंटू एच म्हणजेच LBH. इथं किमती ठेवूया. L म्हणजेच 10, B 6 and H is 3. सो 10 इंटू 6 इंटू 3 उत्तर मिळेल 180 मीटर क्यूब. हे आपल्याला मिळालं व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. ओके, आता हा तर झाला याचा व्हॉल्यूम ऑफ टँक इज 180 मीटर क्यूब. आपल्याला विचारलंय की हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड, याच्यामध्ये किती पाणी बसेल. तर एका मीटर क्यूब मध्ये 1000 लिटर पाणी बसतं. तर असे किती लिटर आहेत तर 180. ह्याच्यामध्ये एकूण किती पाणी बसेल हे काढायला 180 ला 1000 न गुणायचं. सो 180 इंटू 1000 इट वुड बी 1,80,000 लिटर. तर एवढं पाणी याच्यामध्ये बसेल.